तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी जे सांगते त्याच्या आधी इथे ह्या महाराष्ट्रात जेवढे मोठमोठाले फार मोठमोठाले संत साधू झाले, त्या संत साधूंनी हे सांगितलं की जात पात हे धर्मांधता किती वाईट आहे आणि वाटेल तो दगड घ्यायचा, त्याच्यावरती शेंदूर फासायचा, त्याच्यावर नुसरत सरस्वती असं म्हणतात की थुंकत असत, असं एखाद्या दिसला जाऊन थुंकायचं त्याच्यावर. ह्याच्यावरती त्यांनी इतक्यांदा शस्त्र उघारलं, पण एकटेच होते बिचारे आणि इतकी त्यांची केली. ज्ञानेश्वरांनी सुद्धा किती छळ सहन केला, कारण ते संन्याशाचे पुत्र असे म्हणून त्यांना त्रास दिला. अहो तसे कुणाचेही पुत्र असले तरी ह्या सर्व ब्राह्मणांपेक्षा उच्च होते ते. अशा प्रकारे आपल्या देशामध्ये अनेक गोष्टी झाल्या आहेत, तेव्हा त्या इतिहासापासून आपण शिकलं पाहिजे. आणि आता आपण योगीजन झालो आहोत, तेव्हा आपणच अशा स्थितीने वागलं पाहिजे की आपल्या मूलभूत तत्त्वावर आपण उभे आहोत. आपण आपलं मिळवलेलं आहे, तेव्हा आता आम्ही हे काहीही नाही, आम्ही फक्त योगीजन आहोत आणि योगाला हे सगळं काही शोभत नाही. अशा रीतीने ह्या सर्व तुमच्या ज्या काही आजपर्यंतच्या समजुती आहेत किंवा आजपर्यंतची जी धारणा आहे ती सोडून तुम्ही परमेश्वराला आपल्या हृदयात स्थान दिलं पाहिजे.